प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची ही माहिती आहे। संख्याबळाच्या आधारे शिवसेनेकडून 2 जण विधान परिषदेवर जाणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। विधान परिषदेची उमेदवारी हवी असल्याचं प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अटही घातली गेली असल्याचं बोललं जात आहे। मात्र बच्चू कडूंनी विलीनीकरणाचा मुद्दा फेटाळून लावल्याचं कळतंय। प्रहार संघटना कायम ठेवून बच्चू कडू शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतील अशी ही माहिती आहे। शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली गेलेली आहे आणि यावर आता बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे, कारण की आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा। शिवसेना शिंदे गटाकडून आता बच्चू कडू यांचं नाव जे विधान परिषदेसाठी येईल असं आता शक्यता वर्तवली जाते। त्याच पार्श्वभूमीवरती अनेक जे बच्चू कडू यांचे जे समर्थक आहेत ते एकनाथ शिंदे यांचं जे मुंबईतील निवासस्थान आहे म्हणजेच नंदनवन जिथे आलेले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? आता एक शक्यता अशी वर्तवली जाते की बच्चू कडूच हे शिवसेनेकडनं उमेदवार असतील विधान परिषदेसाठी। तुम्ही सकाळपासून इथे आलात, अनेक जे आपले अपंग बंधू असतील ते इथे येताना पाहायला मिळत आहेत। काय भावना आहे? तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, तुम्ही त्यांचे समर्थक आहात। तुम्ही भावना विचाराल तर खरंच आम्ही आनंदी आहोत। आज 288 आमदारांपैकी किती आमदार दिव्यांगांचे प्रश्न मांडतायत? आज आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे विधान परिषदेत, विधानसभेत। आता दिव्यांगांचा आवाज पुन्हा वाढणार आहे आणि तो ठणकावून वाजणार आहे। आज दिव्यांगांना बच्चू भाऊंच्या माध्यमातून 2,500 पेन्शन वाढून मिळाली। याच्यामध्ये देवाभाऊंचं, एकनाथ शिंदेचं नक्कीच काम आहे, त्याबद्दल वाद नाहीये। शेतकऱ्यांना कर्जमाफी असू द्या, हे बच्चू भाऊंमुळेच मिळालेली आहे। आम्हाला नक्कीच आनंद आहे की आता आमचा आवाज विधानसभेत जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता त्या प्लॅटफॉर्ममध्ये आता आम्हाला आवाज आमचे प्रश्न मांडले जाणार आहे। ताई, काय सांगाल? काय भावना आहे तुमच्या की बच्चू भाऊंना पुन्हा एकदा त्या आमदारकी मिळते, ते उमेदवार म्हणून घोषित होत आहेत? काय सांगाल? बोला तुम्ही तुमची भावना सांगा, कारण तुम्ही अनेक वर्षांपासून बच्चू भाऊ सोबत आहात। आम्हाला खूप आनंद होत आहे की बच्चू भाऊ आणि एकनाथ शिंदे दोघं जण एकत्र काम करणार आहेत आणि दिव्यांगांना खरा न्याय मिळणार आहे। नक्की दादा, आधी देखील त्यांना एक मंत्रालय दिलं होतं, आता पुन्हा एकदा आमदारकी होतील, पुढे काय होईल ते सांगता येत नाही। पण आता अनेक घटनांना, अनेक गोष्टींमध्ये त्यांनी देखील काम केले, अनेक लोकांसाठी काम केले, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा अपंगांसाठी असेल। हे बघा, आता एकनाथ शिंदे हे जनतेची नाळ ओळखणारा नेता आहे। त्यांनी बघितल्या पूर्ण वर्षभरात की ज्या व्यक्तीकडे आमदारकी नव्हती, कुठलं पद नव्हतं, तरी देखील ते महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करतायत, आज त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला। कशासाठी? तर शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांची पेन्शन वाढावी, या मागण्यांसाठी त्यांनी अख्खा मेळघाट, तुम्ही बघितलं, मेळघाट यात्रा असू द्या, यवतमाळ यात्रा असू द्या, मोजरी असू द्या, रक्ताच्या उलट्या होईपर्यंत शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न लावून धरले। आणि त्यामुळे आज ही जी कर्जमाफी आहे आणि दिव्यांगांना जे 2,500 पेन्शन आणि इतर ज्या सुविधा मिळत आहेत त्या बच्चू भाऊंमुळे मिळत आहेत, हे मी महाराष्ट्रातील जनतेला आवर्जून आणि ठणकावून सांगत आहे। आपण जर पाहिलं तर अनेक जे बच्चू कडूंचे समर्थक आहेत ते आता हळूहळू एकनाथ शिंदे यांचं जे निवासस्थान आहे ते नंदनवन येथे येत आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे देखील बाहेर येतील आणि माध्यमांशी बोलतील आणि बच्चू कडू देखील जवळपास 10च्या सुमारास हे नंदनवन येथील एकनाथ शिंदेची भेट घेतली। त्यानंतरची संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती उमेदवारीची ती देखील आता चालू होऊन जाईल आणि बच्चू कडू प्रवेश करतात का हे देखील पाहण्याचं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई। आणि या संदर्भात आणखी सविस्तर बोलूयात, आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, नुकताच आपण दिव्यांग बांधवांच्या भावना ऐकल्या, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि आता अगदी काही तास शिल्लक आहेत अर्ज भरण्यासाठी। बच्चू कडूंकडून अजूनही काही निर्णय आलेला नाहीये, काय चर्चा आहेत? बच्चू कडू कधीपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते? श्रद्धा, आता घोषणा होणार नाही तर 10 वाजण्याच्या आसपास बच्चू कडू हे स्वतः नंदनवन या निवासस्थानी येतील आणि पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता आहे। त्याचं एक उदाहरण, ते येतील ही शक्यता वाढलेली आहे, कारण आपण बघितलं प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते नंदनवन निवासस्थानी पोहोचायला सुरुवात झालेली। आपले सहकारी पद्मेश यांनी त्यांच्याशी संवाद साधला। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जर का बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर याचा अर्थ बच्चू कडू यांनी त्यांची प्रहार संघटना जी आहे ती एकनाथ शिंदे
यांच्या शिवसेनेत विलीन केली असं होईल. एकनाथ शिंदे यांना एक विधान परिषदेमध्ये एक वजनदार आमदार किंवा ज्याचं आक्रमक आमदार आहे तो मिळेल, त्याच्यासोबत विदर्भामध्ये एक नेतृत्व मिळेल, एक चेहरा मिळेल. त्यामुळे संघटनात्मक पातळीवरती बच्चू कडू यांचं येणं अत्यंत महत्वाचं असेल. अर्थात काही वेळातच बच्चू कडू यांचा जी माहिती मिळते त्याच्यानुसार बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. श्रद्धा, शक्यता याच्यासाठी की जेव्हा असा मोठा चेहरा जोपर्यंत प्रवेशाच्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांचा प्रवेश हा निश्चित मानला जात नाही, कारण राजकीय घडामोडी अनेक पडद्यामागे घडत असतात. त्यामुळे ऐनवेळी काही येऊ शकतं. पण आताच्या माहितीनुसार काही वेळात बच्चू कडू नंदनवन या निवासस्थानी पोहोचतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. आता राहिला प्रश्न, विधान परिषदेसाठी 2 जागा कोण असतील, ते एक नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं जवळजवळ नक्की आहेत. आता कहाणी में ट्विस्ट आणण्यासाठी किंवा निवडणूक आणखीन ज्याला म्हणू शकतो सुरक्षिची करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं तिसरा उमेदवार दिला तर ती शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. कारण शीतल म्हात्रे असतील, संजय मोरे असतील, यांना सुद्धा त्यांनी कागदपत्र तयार ठेवण्यास सांगितली होती. त्यामुळे जर का तिसरा उमेदवार दिला तर चुरस नक्कीच वाढेल. हा तिसरा उमेदवार का देतील, तर हा तिसरा उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार जो आहे त्याचा विजय सहज होऊ नये याच्यासाठी तिसरा उमेदवार दिला जाईल. एकंदरीतच आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, भाजपा 6वा उमेदवार देतं का, यावरती या निवडणुकीची पुढची समीकरणं अवलंबून आहेत. मात्र आता बच्चू कडू यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जातोय. काही वेळात ते शक्यता आहे, काही वेळात एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी येतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. अगदी पंकज, पण आपण जर पाहिलं काल सुद्धा रात्रीची भेट झाली होती एकनाथ शिंदेंबरोबर, त्यामध्ये प्रस्ताव फेटाळला होता अशी माहिती आहे आपल्याकडे. मग त्या पार्श्वभूमीवर काय शक्यता वर्तवता येतील, कारण की अगोदरच शिंदेंच्या शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी बरीच आहे, मग काय होऊ शकतं? श्रद्धा, इच्छुकांची गर्दी जरी बरीच असली, अनेक इच्छुक असले तरी त्यातला संघटनात्मक पातळीवरती चेहरा कुठला चमकदार असेल, कुठल्या चेहऱ्याने पक्षाला मदत होऊ शकेल, आगामी निवडणुकांमध्ये कुठला चेहरा रूट लेवलला लोकांपर्यंत जाऊ शकतो, हे गुण सुद्धा बघितले जातात. याच्यामध्ये सर्व कसोटीवरती जे आहेत बच्चू कडू हे खरे ठरत आहेत. सर्व कसोटींवरती ते चांगल्या त्याच्यामध्ये ते ठरतायत, कारण विदर्भामध्ये खूप मोठा चेहरा मिळेल. अमरावतीचे बच्चू कडू, विदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांना खूप चांगला चेहरा मिळेल. त्यामुळे गुणांच्या कसोटीवरती ते इतरांपेक्षा थोडेसे उजवे आहेत. राहिला प्रश्न प्रस्तावाचा, तर काल त्यांनी म्हटलेलं की एकनाथ शिंदे जर का म्हणत असतील तर त्यांचा पाईक बनून काम करण्यास मी तयार आहे. अर्थात फोनवरती बोलणं झालं, मात्र त्यातून काही हाती लागलं नव्हतं. मात्र रात्री पडद्यामागे ज्या घडामोडी घडल्या, बच्चू कडूंना काही कमिटमेंट्स दिल्या असतील, त्याच्यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या ठरल्याचं समजतंय. बच्चू कडू प्रवेश करतायत. सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, काही वेळात बच्चू कडूंनी प्रवेश करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी प्रवेश केला तर शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांची प्रहार ही संघटना आहे ती अधिकृतरित्या विलीन झाली असं समजण्यात येईल. अर्थात बच्चू कडूंच्या प्रहार या संघटनेचं दिव्यांग असतील किंवा इतरांसाठी खूप मोठं कार्य अमरावती भागामध्ये आहे, दर्यापूर भागामध्ये आहे आणि त्यामुळे बच्चू कडूंच्या या संघटनेचं अस्तित्व आहे. जर का ते अस्तित्व पुसून टाकायचं का असा प्रश्नचिन्ह सुद्धा त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी बच्चू कडूंना उचलला होता. मात्र जर का पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळत असेल, लोकांच्या हितासाठी कामं करायला संधी मिळत असेल, सरकारमध्ये राहून लोकांची, दिव्यांगांची कामं अधिक मार्गी लावू शकत असतील, तर या ह्याच्यावरती बच्चू कडूंनी म्हटलंय की मी एकनाथ शिंदेचा पाईक व्हायला तयार आहे. हेच संदर्भ त्याला श्रद्धा असू शकतात. नाही, बरोबर. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अगदी काही वेळातच निर्णय होईल. पंकज, सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.